तर मित्रांनो, ही जी तुम्ही भगवान पार्श्वनाथाची मूर्ती बघताय, ही मूर्ती या ठिकाणी या गिरी पहाडावरती 5 वर्षापूर्वी भेटलेली आहे. तर आपण हे लोकेशन बघणार आहोत की ही मूर्ती नेमकी कुठे गावली ते पाहणार आहोत. तर चला मग जाऊया. तर चला मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही कुंडलमधील जे गिरी पार्श्वनाथचं जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता सकाळचा अंधार. तर नेमकं कुंडल हे कुठं आहे? आज ज्या ठिकाणी मी आलेलो आहे हे कुंडल गाव सांगली जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. आणि हे गाव जवळपास सांगलीपासून 25 किलोमीटर अंतरावर, पलूसपासून 5 किलोमीटर अंतरावर आणि जर कोल्हापूरपासून येणार असाल तर कोल्हापूरपासून हे अंतर 67 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा दिसत आहे. आणि या ठिकाणी 2 मंदिर आहेत वरील बाजूस, जे की हा डोंगर आहे ना, हा डोंगर चढून जाऊन आपल्याला ही पुढं जात आहेत. ह्या लोकांना फॉलो करून आपण जायचं आहे. आणि हा डोंगर चढून त्या ठिकाणी 2 पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती आहेत. तर असं सांगितलं जातं कुंडल हे गाव एका काळी जैन धर्माचं मोठं असं तीर्थक्षेत्र होतं. या गावामध्ये जवळपास 108 जैन मंदिरं होती. सद्यस्थितीला गावामध्ये एक जैन मंदिर आहे. त्याचबरोबर झरी पार्श्वनाथ एक जैन मंदिर आहे, गिरी पार्श्वनाथ एक जैन मंदिर आहे आणि खालील बाजूस एक असं टोटली सद्यस्थितीला 4 जैन मंदिर आहेत. आणि जर तसा विचार केला तर या ठिकाणी 108 जैन मंदिर होती त्यातली. आणि असं म्हटलं जातं की या गावाशेजारी 2-3 किलोमीटर अंतरावर तुपारी, दह्यारी, दुधारी ही अशी गावं आहेत. आणि या गावातून दही, तूप आणि ताक हे या ताकारीतून ताक, दह्यारीतून दही आणि तुपारीतून तूप हे या 108 मंदिरांना पुरवलं जात होतं. त्यामुळे या गावांची नावे दह्यारी, दुधारी आणि तुपारी अशी पडलेली आहेत. आणि हे बघू शकता आमचे मित्रमंडळी कसे पुढं भ्रम जात आहेत. तर सायकलीवरून आज आलेलो आहे, त्यामुळं साहजिकच हे मंडळी थोडे थकलेले आहेत. आणि ते वर गेल्यानंतर आम्ही भगवान पार्श्वनाथ भगवंताचं दर्शन घेणारच आहोत. पण जेव्हा सकाळच्या बारी तुम्ही सायकलिंग करून जेव्हा ट्रेकिंग करता तर डेफिनेटली बघू शकता महावीर, सुनील दादा आणि चंदू दादा ही तिघंही आपल्या आपल्या पद्धतीनं जायचं काम करतात. आणि फर्स्ट बाजूला तुम्ही झरी आणि गिरी हे 2 मंदिर आहेत. तर आम्ही मोठं जे गिरी पार्श्वनाथ जे मंदिर आहे तिकडे चाललेलो आहे. आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि मी बघा दमलो आहे ऑलरेडी, आम्ही वर आलो आहे काही पर्सेंटेज, पण तरीही दमलेलं आहे. हे बघा पहिले या ठिकाणी एंट्री केल्या आपल्याला या ठिकाणी पादुका दिसतात. तर ह्या स्वामींच्या पादुका आहेत. तर त्या पादुका आणि त्याच्या आधी सुनीलदादा पहिला गेला की झाडाकडे, कारण की सुनीलदादा त्यांनी गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी 2 झाडे लावले आणि प्रत्येक आठवड्याला हे या ठिकाणी झाडांना येऊन पाणी घालतात. तर हे बघत आहे की बाबा झाडाची नेमकी ही दोघे आहेत, ही जी झाडांची नेमकी कंडिशन कशी आहे हे बघत आहेत. कारण की दरवेळी हे येऊन आठवड्यातून एकदा पाणी, आणि गेल्या आठवड्यातच त्यांनी ही झार लावलेली आहे. तर याच मंदिराकडे आपण पहिला जाऊ. मंदिर नाही, हे चरण पादुका आहे. तर या ठिकाणी आपण पहिला जाऊ. आणि हे तुम्ही बघू शकता श्रीधर स्वामींचे हे चरण पादुका आहेत, हे तुम्ही बघू शकता. सकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे हे झालेलं आहे. आणि जंबा काका सगळ्यात पहिला येऊन म्हणतो ना, एज इज नॉट नंबर, तर हे असं आहे. सगळ्यात पहिला येऊन हा माणूस आमच्याबरोबर चालत येऊन सगळ्यात पहिला डोंगरावरून पोचला आणि आम्ही यांच्या मागून आलो. आणि यानंतर नमोकार मंत्राला सुरुवात केली. नमो छायानम, नमो लोये संवसाहुनम, नमो अर्यंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो छायानम. तर चला मग जाऊ आता. श्रीधर स्वामींचे चरण पादुका झाल्यानंतर आपण जात आहोत पार्श्वनाथ भगवान, जे गिरी पार्श्वनाथ भगवंताचं मंदिर आहे हे समोर आहे. आणि ही माया सगळे समोर जात आहेत आणि त्यांच्या मागून मागून मी जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे तुम्ही मंदिर बघू शकता की अतिशय सुंदर मंदिर आहे, अतिशय छोटं, पूर्ण डोंगरावरती अतिशय छोटं मंदिर आहे. आणि ही जे पुढे जे 3 मेंबर दिसतात हे रेग्युलरली
प्रत्येक वीकला येणारे हे 3 मेंबर आहेत. प्रत्येक वीकमध्ये मंगळवार किंवा सोमवारी येणारे हे लोक आहेत. आणि तुम्ही बघू शकता सभोवतालचा नजाराही अतिशय सुंदर आहे. आणि हे मंदिराचं एंट्री तोंड. तर सगळ्यात पहिला आम्ही मंदिराच्या आत गेलो. गिरी पार्श्वनाथ मंदिर हे तुम्ही बघू शकता. एक जण आत चाललेलं आहे. तर पहिला आपण आत गेलो आणि गेल्यानंतर ठरवलं की बाबा एक प्रदक्षिणा पूर्ण करायची मंदिराची. ही तुम्ही मूर्ती आत बघू शकता. आत एक अनेक मूर्ती आहे. ते मूर्ती थोडा इतिहास मी नंतर सांगेल. तर पहिला आपण केलं की प्रदक्षिणा घालायची, कारण की कोणत्याही मंदिरामध्ये आपण गेलो तर प्रदक्षिणा पूर्ण करणं ही अतिशय महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटं मंदिर आहे आणि त्याची प्रदक्षिणा घालायचं आम्ही काम करत आहे. तर सर्वप्रथम प्रदक्षिणा मी पूर्ण केली. तोपर्यंत का हे तुम्ही बघू शकता की मंदिरामध्ये ऑलरेडी दोघे गेलेले आहेत आणि इथं स्वच्छतेचं काम चालू आहे. म्हणजे आज जे काही घाण असते म्हणजे तांदूळ वगैरे दुसऱ्या दिवशी घातलेला वगैरे, तर त्याचबरोबर आणि काही लोटण्याचं काम या ठिकाणी मंदिरामध्ये चालू आहे. कारण सकाळी आज सगळ्यात पहिला आम्हीच आलेलो आहे. आणि हे बाहेर टाकल्यानंतर हे तुम्ही बघू शकता पार्श्वनाथ मंदिराच्या मध्ये आम्ही गेलेलो आहे. आणि इथं दिवा लावलेला आहे. आणि ही बघा पहिली मूर्ती जी की पूर्वीपारपासून आहे. आणि ही बाजूला जी छोटी मूर्ती आहे ही छोटी मूर्ती 5 वर्षापूर्वी या ठिकाणी घावलेली आहे ह्या डोंगरावरती. आणि असं म्हटलं जातं की या गावामध्ये 108 जैन मंदिर होती, परंतु जेव्हा मुस्लिम राज्यकर्त्यांनी यामध्ये जेव्हा आक्रमणे केली त्यावेळी ही मंदिरं पाडण्यात आलेली आहेत. आणि त्यातले ठराविकच मंदिर राहिले. ते आत्ता सध्या गावामध्ये 4 मंदिर आहेत जे की मी पहिला सांगितलं. आणि ही पहा ती मूर्ती जी की 5 वर्षापूर्वी भेटलेली आहे. तर चला मग जाऊया की नेमकी ही मूर्ती कुठे भेटली, कोणत्या ठिकाणी गावली. तर हे आपण बघू शकता. आपण चाललेलो आहे बॅक साईडला. आणि जे आपण पहिलं श्रीधर स्वामींचे जे चरणपादुका बघितल्या त्याच्या मागच्या बाजूलाच जर आपण थोडं अंतरावर चालत गेलं, हे बघा ही श्रीधर स्वामींची चरणपादुक्याचं ठिकाण. आणि त्यानंतर थोड्या अंतरावर मागं चालत गेलं आणि इथून मधून जरा रस्ता आहे. इथून जरा पुढं आपण जाऊ आणि तिथं या ठिकाणी एक छोटंसं उकरलेलं दिसेल जे की 5 वर्षापूर्वी उकरलं होतं. तिथून बघू शकता या ठिकाणी ही मूर्ती भेटलेली आहे. सध्या हा डोंगर जो आहे तो गव्हर्नमेंटच्या अंडर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने या ठिकाणी थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि चला मित्रांनो, गिरी पार्श्वनाथ भगवंताचं तुम्हाला दर्शन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर सांगली किंवा कोल्हापूर या ठिकाणी व्हिजिट केला तर डेफिनेटली या ठिकाणाला तुम्ही व्हिजिट करा. अतिशय सुंदर ठिकाण आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.